अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मेरा नाम मोहम्मद इनायतुल्लाह, मैं चिंतामणी जामा मस्जिद का सेक्रेटरी और जनाब मोहम्मद गौस साहब मून स्टार सदर साहब के और हमारा कमेटी की जानिब से तमाम मुसलमानों को ईद उल ज़ुहा मुबारक हो। ಸಮಸ್ತ ಚಿಂತಾಮಣಿ ತಾಲೂಕಿನ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಜಾಮಿಯಾ ಮಸೀದಿ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಶುಭಾಶಯಗಳು। बिस्मिल्लाह ताला ईद उल ज़ुहा और कुर्बानी से मुताल्लिक़ गुजारिशात। नाज़रीन, सदाए हिंद उर्दू में आपका खैर मक़दम है। मैं हूँ इम्तियाज़ुल्लाह खान कासफी। चिंतामणी जामा मस्जिद कमेटी सदर और सेक्रेटरी अराकीन की तरफ से अपील। इस अपील में सदर जनाब मोनिस्टार गौस पाशा, सेक्रेटरी जनाब मोहम्मद इनायतुल्लाह सदाए हिंद उर्दू की खुसूसी पेशकश में मौजूद हैं। नाजरीन, चिंतामणी जामा मस्जिद कमेटी की तरफ से ईद उल ज़ुहा और कुर्बानी से मुताल्लिक़ ज़रूरी गुजारिशात सामने आए हैं। हालात के एतबार से ये गुजारिशात का मुसलमानों के लिए बहुत ज़रूरी है। इन्होंने अपनी गुजारिशात में मसाजिद कमेटी और मुसलमानों से अपील की है। चिंतामणी जामा मस्जिद में अलसबा ठीक 8 बजे सुबह ईद उल ज़ुहा की नमाज अदा कर दी जाएगी और मसाजिद कमेटी वालों से इन्होंने गुजारिश किया और कहा कि अपने अपनी मसाजिद में ईद उल ज़ुहा की नमाज का वक्त ऐलान करें और मुसलमानों से कहा कि अपने अपनी मसाजिद के ऐलान के मुताबिक वक्त मुकर्ररा पर मसाजिद पहुंचकर नमाज ईद अदा कर लें। इन्होंने ये भी कहा कि साथ में अपने बच्चों को ना ले जाए। इन्होंने ज़रूरी ये बताया कि नमाज ईद के सफ बंदी में समाजी फासले का ज़रूर ख्याल करें। इस एहतमाम में कुर्बानी करने वाले अहबाब पाकी सफाई का पूरा मुकम्मल ख्याल रखें और गंदगी हरगिज़ ना करें। मुबारक हो। कल यानी 1/8/2020 अगस्त ईद है। ईद की नमाज के लिए चिंतामणी जामा मस्जिद में सुबह ठीक 8 बजे अदा कर दी जाएगी। इसी के साथ तमाम मस्जिदों की कमेटी से गुजारिश है कि अपनी अपनी मस्जिदों में वक्त ऐलान करके वक्त मुकर्रर पर नमाज अदा करें वक्त पर नमाज अदा करें। दूसरी बात यह है कि नमाज के वक्त सोशल डिस्टेंस और मास्क का एहतमाम करें और कुर्बानी के जानवरों को हिफाजती पर पाक सफाई का ख्याल करते हुए कुर्बानी अंजाम दें। दूसरों को तकलीफ ना दें, तकलीफ देने का काम ना करें। यही गुजारिश। और कोविड-19 और कोरोना वायरस के मुताल्लिक़ जो हिफाजती जो तदाबीर हैं कोरोना वेटिंग का है, हिफाजती का करके सोशल डिस्टेंस करके इसका ख़ास ख्याल करके अपने अपने घरों में कुर्बानी हिफाजती जगह करें, दूसरों को तकलीफ ना पहुँचाएँ और ख़ास कर सोशल डिस्टेंस का ख्याल रखें। नमाजों में छोटे बच्चों को ना लाएँ। वक्त का ये करते हुए वक्त के ऊपर नमाज अदा करें। ईदगाह में नमाज नहीं अदा की, ईदगाह में नमाज नहीं अदा करें। पूरे गवर्नमेंट से आर्डर है, मस्जिदों में अपने अपने मस्जिदों में नमाज का एहतमाम करें और पाक साफी का ख्याल रखें, सोशल डिस्टेंस का ख्याल रखें। सब करते हुए नमाज अदा करें, दूसरों को तकलीफ ना पहुँचाएँ। सब करते हुए एहतमाम करें। मौके से जामा मस्जिद सदर मोनिस्टार गौस पाशा ने कन्नड़ ज़बान में ईद कुर्बानी और नमाज ईद के मुताल्लिक़ एहतियाती तदाबीर को लेकर हुकूमत कर्नाटक और उलमाए शरीयत कर्नाटक की पॉलिसी पर अमल करने की अपील की और हिंदू मुस्लिम को अपनी और अराकीन कमेटी की तरफ से ईद मुबारकबाद पेश की। ಒಂದನೇದಾಗಿ ಈ ಸಾರಿ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬ ಬಂದಿರೋದು, ಈ ನಮ್ಮ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬ ಬಂದಿರೋದು, ಇಷ್ಟೊಂದು ಯಾವ ಹಬ್ಬಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ, ಇದೆಲ್ಲ ಕೊರೋನಾ ಇದರಿಂದ ಅವರವ್ರ ಮನೆಯಲ್ಲೇ ಈ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಕೊರೋನಾ 19 ಇರೋದ್ರಿಂದ, ಕೋವಿಡ್-19ನಿಂದ ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶ ಏನಿದೆ ಆ ಆದೇಶವನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾ ನಾವು ಈದ್ಗಾ ಮೈದಾನಕ್ಕೆ ಈ ಸಾರಿ ಹೋಗಬಾರ್ದಂತ ನಾವು ಕಮಿಟಿಯಿಂದನೂ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಮಸೀದಿಗಳಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕಾಗಿರುವ ಅನುಕೂಲದ ತಕ್ಕಂತೆ ಅವರನ್ನು ಟೈಮ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸೋಷಿಯಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕಿ ಅವರವ್ರ ಮಸೀದಿಯಲ್ಲಿ ನಮಾಜ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಜಾಮೆ ಮಸೀದಿ ವತಿಯಿಂದ. ಅದರಿಂದ ಚಿಂತಾಮಣಿ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಮಸೀದಿ ಮುಖಂಡರಿಗೆ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳೋದೇನೆಂದರೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಮಸೀದಿಗಳಲ್ಲಿ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಟೈಮ್ ಸರಿಯಾಗಿ ನಮಾಜ್ ಮುಗಿಸಿ, ಒಂದನೇದು. ಎರಡನೇದು, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಸೀದಿಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸಬೇಡಿ, ಈ ನಮಾಜ್ ಮಾತ್ರ. ಮತ್ತು ಹಿರಿಯರಿಗೆ
ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರಲ್ಲಿ ನಾನು ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೇನೆ, ದಯವಿಟ್ಟು 60 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟವರು ಅವರು ತಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಅವರು ನಮಾಜ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. 10 ವರ್ಷ ಒಳಗಡೆ ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನಮಾಜ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಮಿಕ್ಕಿದವರೆಲ್ಲ ಅವರವ್ರ ಏರಿಯಾದ ಮಸೀದಿಗಳಿಗೆ ಬಂದು ಅವರು ನಮಾಜ್ ಮಾಡಲಿ ಅಂತ ನಮಾಜಲ್ಲಿ ಈ ಸಾರಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಲ್ಲಾ ಹತ್ರ ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ಸು ಇದನ್ನು ನಾಶನಪಡಿಸುವ ಬಗ್ಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾನವ ಕುಲಕ್ಕೆ ಆರೋಗ್ಯ ಬರಬೇಕಂತ ನಾವೆಲ್ಲ ಅಲ್ಲಾ ಹತ್ರ ನಾವು ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅಲ್ಲಾ ಹತ್ರ ನಮಾಜಲ್ಲಿ ಬೇಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಂದರೆ ಈ ಸಾರಿ ಈದ್ಗಾ ಮೈದಾನಕ್ಕೆ ಹೋಗೋಕೆ ಇದು ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ? ಇಲ್ಲ, ಅವಕಾಶ ಇದ್ರೂ ಕಾನೂನು ಚೌಕಟ್ಟಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಅಕಸ್ಮಾತ್ ನಮ್ಗೆ ಹೇಳಿದಿದ್ರೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇತ್ತೇನೋ. ಆದ್ರೂ ನಾವು ನಮ್ಮಿಂದ ಯಾರಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಗೋದು ಬೇಡ. ಮಕ್ಕಳು ಬರ್ತಾರೆ ಈದ್ಗಾ ಮೈದಾನಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ, ಅದರಿಂದ ಯಾರು ಬರೋದು ಬೇಡ. ಅವ್ರ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಏರಿಯಾಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಮಸೀದಿ ಇರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಹಿರಿಯರು ಪಾಪ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಮಾಜ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮಕ್ಕಳು ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಮಾಜ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಇದೊಂದು ಒಳ್ಳೆ ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ಮೂನ್ ಸ್ಟಾರ್ ಗೌಸ್ ಪಾಷಾ ಅಂತ ಜಾಮೆ ಮಸೀದಿ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿದ್ದೀನಿ ನಾನು. ನಮ್ಮ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಇನಾಯತುಲ್ಲಾ ಅವರಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ಎಲ್ಲ 21 ಸದಸ್ಯರಿದ್ದಾರೆ. ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಈ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ. ಓಕೆ ಸರ್.